गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज 26 ऑगस्ट रोजी 44 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देत गडचिरोलीच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव केला आहे। नक्षलवादाची जुनी ओळख पुसून गडचिरोली आता देशाचं ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। गडचिरोली जिल्ह्याचं आपल्या हृदयात कायम वेगळं स्थान असल्याचं नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कायम कटिबद्ध असल्याचं म्हटलं। आज हा जिल्हा नक्षलवाद मुक्त असल्याचं सांगताना आनंद होत असून पूर्वीची ओळख पुसून गडचिरोली आता देशाचं ग्रीन स्टील हब म्हणून उदयाला येत असल्याचं ते म्हणाले। 2014 पासून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असून त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत। जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक येत आहे। उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे। त्यामुळे केवळ गडचिरोलीतीलच नव्हे तर लगतच्या परिसरातील युवकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला चालना देतानाच जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण यांच्या संवर्धनाचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार केला जात असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत गडचिरोलीची प्रगती साधण्यावरच शासनाचा भर असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे।